त्यांना मानवी भावतरंगांना अण्णा शरणभावाने भिडले होते. माता पिता बंधू किती नाती सांभाळली होती त्यांनी आणि किती नात्यांचा उल्लेख आहे त्यांच्या त्या गीत रामायणामध्ये. पत्नी पुत्र मित्र गुरु प्रजाजन सगळ्या नात्यांचे अनुबंध अण्णांनी अतिशय समर्पित भावनेने व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तिरेखा परकाया प्रवेश केल्याप्रमाणे जाणून आपल्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे वाल्मिकींनी जे 28,000 श्लोक लिहिलेले आपल्या 56 गीतांमध्ये अण्णांनी ते सामावून एक विलक्षण कलाकृती निर्माण केली. स्वयश्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गती ह्या गीतापासून सुरुवात करून अवघ्या आशा श्रीरामार्पण गा बाळांनो श्रीरामायण ह्या गीतामध्ये अण्णांनी त्याचा समारोप केलेला आहे. संपूर्ण गीत रामायणामध्ये एक विलक्षण असं नाट्य आहे. सोडून सन उठले राघव उठून कवळीती आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती. एवढं सगळं रामायण सांगून दोघांनाही माहिती नव्हतं, रामरायालाही माहिती नव्हतं आणि लवकुशांनाही माहिती नव्हतं की हे आपले वडील आहेत आणि ही आपली मुलं आहेत. तेवढं नाट्य आहे ह्या प्रसंगामध्ये आणि हे तेवढं तसंच्या तसं माडगुळकरांना लिहिता आलेलं आहे, सांगता आलेलं आहे. लवकुशांनी सांगितलेली ही आपल्या आईवडिलांची रामकथा गोष्ट इतकी नाट्यपूर्ण आहे की त्याची मोहिनी अजूनही आपल्यावरनं कमी होत नाही. त्यासाठी आपण कृतज्ञ होतो, गदिमांचेही आणि बाबूजींचेही. इतकं सगळं ऐकल्यानंतर वाचल्यानंतर मग मला असा प्रश्न पडतो की गीतकार असल्याची पुसटशी का होईना खंत का वाटली असेल अण्णांना. असामान्य कारकीर्द होती त्यांची. त्यातला काव्य आणि गीतलेखनाचा भाग इतका समृद्ध आहे की साहित्यातलं हे शिवधनुष्य अण्णांच्या आधी आणि अण्णांच्या नंतर सुद्धा कुणी पेलू शकलेलं नाही. अवघ्या 58 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांना नव्या जुन्या विचारांमधलं अंतर, गद्य आणि पद्यातलं अंतर, गीत आणि काव्यातलं अंतर हे सगळं सहज सांगता आलं होतं. एका मुक्तछंदामध्ये अण्णा म्हणतात, मुक्तछंदातलं काव्य आहे, गाणं हा छंद आहे, मी अभियंता आहे, पण पूल बांधीन तर 2 विश्व सांधीन. पुढे ते म्हणतात, अरे माणसं चंद्रावर जाऊन आली आता, माणसं चंद्रावर जाऊन आली आता, मी तिथे राहून आलो आहे, मी द्रष्ट्याचा पुत्र आहे, माझा संचार सर्वत्र आहे, हाणू नका हुसकू नका, कारण मी एक वेडा आहे. अण्णा वेडा म्हणतात स्वतःला या काव्यामध्ये. मला असं वाटतं की एका वेड्या कुरूप पिल्लाची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये कायम होती. प्रत्येकाच्या मनामध्ये असाच एक राजहंस दडलेला असतो, अण्णांच्या कवितेतल्या कुरूप पिल्लासारखा. पाण्यावर तरंगणाऱ्या सुंदर बदकांचा त्या राजहंसाला हेवा वाटतो. ती पांढरी शुभ्र बदकाची पिल्लं त्याला खेळायला घेत नसत, त्याला टोचून बोलत असत, त्याला धाक दाखवत असत आणि ते भोळं बिचारं एकटं रडत राहायचं मनाशी. हॅन्स ख्रिस्टियन अँडरसन याची ही याचा एक साहित्यातला एक लेख आहे, एक गोष्ट आहे ती, आणि त्याच्यावरून केलेली ही कविता आहे. एक दिवस काय होतं, पण
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. क्षणभर पाण्यामध्ये स्वतःचं रूप त्याने पाहिलं आणि आजवर न समजलेली एक गोष्ट त्याला समजली, ती म्हणजे तो एक राजहंस होता. अण्णांना त्यांच्यातला राजहंस गवसला होता. त्याचे सगळे रूप रंग आविष्कार त्यांनी आपल्यासमोर मांडले आणि आपल्याला भरभरून असा जगण्याचा आनंद अण्णांनी दिला. त्यांच्या आयुष्यातल्या या लहान मोठ्या प्रवादांपेक्षा कवी आहे का गीतकार आहे. आपल्याकडे लोकांना अशी खूप सवय असते की हे जे थोर लोक आहेत किंवा काय म्हणू आपण त्यांना, लिजंड्स आत्ता आपण म्हणतो, हे एवढं मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे, हे सगळं बाजूला करून आपण त्यांच्या वाईट गोष्टींवरती मात्र खूप चर्चा करतो. तर मला नेहमी असं वाटतं की ह्या प्रवादांपेक्षा अण्णांचं राजहंस असणं खूप मोठं आहे. काव्य ह्या सर्वव्यापी प्रांताचंच भाग्य असं होतं की माणगावसारख्या दुष्काळी कोरड्या भागामध्ये मृतवत म्हणून जन्माला येऊन सुद्धा साहित्याच्या चैत्रवनात लेखक, कवी, गीतकार, शाहीर, लावणीकार, अभंगकार, समरगीतकार, कथाकार, पटकथाकार, चित्रपट निर्माता, देशभक्त अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या गजानन दिगंबर माडगूळकर ह्या सिद्धहस्त महाकवींनी आणि सुजाण कुशाग्र अशा गीतकाराने तिथे मनसोक्त विहार केला होता. आणि आपणही भाग्यवान की त्या राजहंसाने निर्माण केलेले भावतरंग आपल्यापर्यंत पोहोचले आणि अभिजात काव्याचा आपल्याला मनसोक्त असा आस्वाद घेता आला. आपण सारेच त्यांचे अत्यंत ऋणी आहोत, कृतज्ञ आहोत. लहर 3 तुमच्या व्यासपीठावर मला